पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या देशविघातक नेटवर्कचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATSनं पर्दाफाश केलाय. पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असलेल्या संशयितांवर ATSनं राज्यभरात एकाच वेळी प्रचंड मोठी कारवाई केली आहे. तब्बल 150 ठिकाणी छापेमारी करत ATSनं 112 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हे नेटवर्क थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIशी जोडलेलं असल्याचा संशय आहे. नेमकं काय आहे संपूर्ण घटना आणि पाकिस्तान भारतात कोणत्या नव्या पद्धतीनं स्लीपर सेल तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पाहुयात या रिपोर्टमध्ये. शुक्रवारी पहाटे जेव्हा संपूर्ण राज्य झोपेत होतं तेव्हाच सकाळी ठीक 7 वाजल्यापासून ATSच्या 14 प्रादेशिक युनिट्समधील 58 पथकांनी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात छापेमारी सुरू केली. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली या शहरांसह विदर्भ आणि मराठवाड्यात ही मोठी कारवाई करण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमधून 13 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूरमधून 4, चंद्रपूरमधून 3, गडचिरोली, गोंदिया आणि वर्ध्यातून प्रत्येकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. एकाच दिवशी 150 ठिकाणी ठाकलेल्या या धाडींमुळे देशविघातक कृत्य करणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या संपूर्ण कारवाईच्या केंद्रस्थानी आहे पाकिस्तानमधील गँगस्टर शहजाद भट्टी. तपासात समोर आलंय की शहजाद भट्टी आणि त्याचे पाकिस्तानी साथीदार आबिद जाट उर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन आणि अशरफ बशीर आलम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात आपलं जाळं विणतायत. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा वापर करून हे हँडलर्स भारतीय तरुणांना टार्गेट करतायत. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तब्बल 200हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल्स सध्या ATSच्या रडारवर आहेत. ज्या तरुणांनी या पाकिस्तानी हँडलर्सच्या पोस्टवर लाईक केलं, कमेंट केल्या किंवा त्यांच्याशी संवाद साधला त्या सगळ्यांची कसून चौकशी सुरू आहे. यापूर्वी मे महिन्यातही ATSनं अशाच प्रकारे 57 संशयितांची चौकशी केली होती. आता प्रश्न असा पडतो की पाकिस्तानमधील हे गँगस्टर्स आपल्या राज्यातील तरुणांशी संपर्क का साधतायत? ATSच्या तपासातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्यात. पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक दृष्ट्या संवेदनशील विषयांचा गैरवापर करून तरुणांचं ब्रेन वॉश करणं आणि त्यांचं कट्टरपंथीकरण करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दुसरं म्हणजे बेरोजगार तरुणांना पैशांचं मोठं आमिष दाखवलं जातं आणि त्यांच्याकडून भारतातील अत्यंत गोपनीय आणि गुप्त माहिती गोळा केली जाते. तसंच स्थानिक पातळीवर स्लीपर सेल्स म्हणजेच छुपे गट तयार करून अंमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची वाहतूक आणि देशविघातक कारवाया घडवून आणण्याचा हा एक अतिशय धोकादायक आणि मोठा कट आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ATSनं राज्यातील सगळ्या नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलंय. सोशल मीडिया वापरताना अत्यंत सावध राहा. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीशी ऑनलाईन संपर्क ठेवू नका. आपल्या मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर, ते मोबाईलवर काय पाहतायत यावर पालकांनी लक्ष ठेवावं. इंटरनेटवर मिळणाऱ्या संशयास्पद आर्थिक ऑफर्स किंवा नोकरीच्या आमिषांना बळी पडू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही देशविघातक, आक्षेपार्ह किंवा धार्मिक सलोखा बिघडवणारी पोस्ट, संदेश हा फॉरवर्ड करू नका. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.